नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण भेटत आहोत प्रकाश नलवडे सरांना, की जे दिव्यांग लोकांसाठी खूप मोठं काम करतात. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एपिसोडमध्ये. समाज वर्क किंवा सोशल वर्क हे प्रत्येकाला आवडतं, पण काही लोक स्वार्थासाठी करतात, काही लोक आजकाल फक्त PRO करायला आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी करतात. पण असं न करता काही माणसं कुठले NGO किंवा काही नसताना स्वतःच्या मदतीला किंवा स्वतःच्या समाधानासाठी काम करतात. तर आज आपण भेटत आहोत प्रकाश नलवडे सरांना आणि त्यांचं नक्की काय काम आहे किंवा त्यांना कशी सोशल वर्कची आवड लागली या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो मध्ये. तुम्ही आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. सर, मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं. नमस्कार. आता आपण मस्त मनसोक्त गप्पांना सुरुवात करायची आहे. सर, सोशल वर्क किंवा समाजसेवा, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, ही मोठी गोष्ट असते, पण याची सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली? काय झालं, एक वेळ मला वाटत रक्तदानाचं आपण काम करूया म्हणून मी आमचे आंबेवाडीचे काटकरण बापू मंडप डेकोरेशन त्यांचं, तिच्या बहिणीला कोल्हापूरमध्ये ऍडमिट केलं होतं. त्याच वेळी काय झालं, मी रक्त पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत होतो. कोल्हापूरच्या शाहूपुरी राधाकृष्ण मंडळाला आम्ही गेलो. तिथं त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांना विचारले की बाबा असं रक्त पाहिजे आम्हाला. आम्ही बघूच गेलो. म्हणले रक्त तुम्हाला पाहिजे तर म्हणले, आम्ही विचारले किती पैसे द्यावे लागतील. ते म्हणले आमचे पैसे घ्या, आमच्या घेत नाही म्हणले आम्ही. काय तुम्हाला सांगा किती पैसे. नाही म्हणले तुम्हाला रक्त मिळणार नाही, तुम्ही जाऊ म्हणले. आम्हाला समजलं नाही. नाही म्हणले रक्तदान आहे हे फुकट असते म्हणले, आणि आम्ही कुठलेही पैसे घेत नाही असं म्हणले. त्याच्यावर ठरवलं की बाबा आपणही रक्तदानाच्या कार्यात कुठेतरी काम करायचं. हे करत असताना माझा पहिला असा चांगला अनुभव आहे रक्तदानासंदर्भात. मी शाहूपुरी सर्व्हिसला होतो सूर्या मशीन टूल्स मध्ये मंडळांच्याकडे. आणि त्याच वेळी काय झालं, एक मध्यमवयीन व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने काय केलं की तिकीटावर त्याने लिहून काहीतरी आणलं होतं. त्या माझा पत्ता होता, प्रकाश नलवडे नाव सगळं होतं. आणि सांगितलं असं समज म्हणजे तुमचं नाव समजलं. कुठे समजलं नाव? तुम्ही एसटीत येत होतो म्हणले, आणि त्यावेळी रक्तदानाचं काम तुम्ही कधी करता समजलं म्हणले. आणि येत असताना तो पत्ता त्याने शेजारी बसले कोण म्हणजे ओळखीने काय नाही म्हणजे त्यांनी तो पत्ता दिला. त्या पत्त्यावर मी शोधत शाहूपुरीत आलो. मग असंच मुलगी आहे म्हणले, तिचं ऑपरेशन आहे, छोटी मुलगी आहे, तिचं ऑपरेशन असल्यामुळं तिला रक्त पाहिजे म्हणून परत आलो. रक्त मिळालं म्हणून सांगितलं आम्ही परत आलो. तालुका पन्हाळा इथे तिथे चाललोय म्हणजे तुमचं नाव मिळालं म्हणून एसटीत पुढे इथं आलं. आणि आता मी परत तुम्ही रक्त देतो म्हणलात तर मी सिव्हिल हॉस्पिटल सांगलीला जातो. येणार का? चला. आमच्या साहेबांना सांगितलं, उन्हाळ्या साहेबांना की साहेब असं साहेब मी करू. साहेब मी जाऊ. मी सांगलीमध्ये जाऊन पहिले रक्तदान तिथं केलं. त्या मुलगीचं रक्त केल्यानंतर त्या मुलीचं ऑपरेशन झालं. परत त्या दुसऱ्याची माड आले. अनेक बाकी रक्त पाहिजे. माझे बंधू चुलत भाऊ आप्पासोबत म्हणून, मग त्यांनी पण काय केलं, त्यांनी पण रक्तदान तिथे केलं जाऊन. दोघांना किती पैसे, पैसे काय नाही म्हणा, रक्तदानाचं काही नाही म्हणजे. परत रक्तदान झालं. काही दिवसांनी 15-20 दिवसांनी ते व्यक्ती माड आली, परत इकडे आली आणि खांद्यावर एखादं गटोळ घेऊन अशी आली. आणि ते गटोळ मी काय झालं म्हणजे, नाही म्हणले मी हे तुमच्यासाठी आणले म्हणले, माझ्या शेतात पिकलेले तांदूळ आहे, हे तुम्ही तांदूळ स्वीकारलेच पाहिजे. बरोबर. मी काय स्वीकारत नाही म्हणजे मला काय नाही म्हणले. मी स्टँडवर चालत तुमचं रिकवर झालं की द्यायसाठी, कारण माझ्या मुलगीचे प्राण तुम्ही वाचवले. बरोबर आहे, खरं खरं. म्हणजे कधी कधी आपण खूप गोष्टी निस्वार्थीपणाने करतो आणि त्याची परतफेड आपल्याला येतेच येते. आता तुम्ही रक्तदानाबद्दलही सांगितलं, पण सोशल वर्क करताना की कधी कधी खूप अंग आहेत समाजाच्या सेवेबद्दल, तर असं तुमचं कुठलं आहे की तिथं तुम्हाला वाटतं की तिथं खरंच खूप काम करण्याची गरज आहे? जास्त मला फोकस आहे तो अंध अपंग दिव्यांगाविषयी जास्त मी काम करतो. म्हणजे बऱ्याच वेळा मी अंध मुलांच्या कार्यक्रमाचं सूत्ररंजन ज्यावेळी करतो, अच्छा, त्या माध्यमातून मी ह्याविषयी नेत्रदानाची जनजागृती झाली पाहिजे.
त्यातून सांगितलं जातं किंवा नेत्रदान करा ते केलं जातं. विविध उदाहरण दिली जातात. आणि असं करत असताना मी जवळजवळ 1200च्या पुढे नेत्रदान संकल्प फॉर्म भरले. त्यांना सर्टिफिकेट वगैरे पण दिले. बरोबर. त्यामध्ये चंद्रकांत मेहता यांचं काम फार मोठं आहे नेत्रदान याच्यामध्ये. त्यांचं सहकार्य मला लाभलं. माजी नगर शिव गोपाल शेटे यांचंही सहकार्य लाभलं. त्यांनी मला पहिलं सांगितलं की नेत्रदान कसं असतं ते वगैरे, कारण वडिलांनी स्वतः वडिलांनी नेत्रदान केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नेत्रदान सगळं फॉर्म भरायला लागतो, अशा पद्धत नाही. ओळख करून दिली. पुढे आपण नेत्रदानाच्या कामाला सुरुवात केली. तसंच सांगोडे मध्ये दीपंकर म्हणून आहेत, त्यांच्या एका मुलगीला ऑपरेशन अपघात झाला, त्याचं निधन झालं. CPR मध्ये त्यात होतो मी. चर्चा झाली की नेत्रदान काय करायचं काय. मी जर आग्रह धरला, कुटुंबियांना सांगितलं की नेत्रदान असं करूया. निर्णय घेतला, त्याचा ते नेत्रदान संकल्प पूर्ण झाला. त्याचा फॉर्म भरला होता सांगोडे. म्हणजे हा एक मला आनंद आहे त्या गोष्टीचा. खरंय. आणि म्हणतात ना, नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मोठं दान आहे. आणि मला कधी कधी वाटतं की हा विचार करणं पण खूप महत्वाचं आहे, की जेव्हा आपण एका वेगळ्या अवस्थेत जातो, एक ठिकाण जातो, म्हणजे मृत्यू असं म्हणतो, पण आपण जाताना कुणाला तरी मदत करून जातो. शेवटी ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही किस्से सांगतही आहात किंवा ह्या घटनाही सांगत आहात, पण कधी कधी असे कुठल्याही कामाची सुरुवात एक काहीतरी घटना घडते आयुष्यात, की अरे ह्यामुळे आपल्याला जाणवलं की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. अशी कोणती घटना तुमच्या आयुष्यात झाली का? म्हणजे मला वाटतं की पुस्तकांची सेवा, अंधांची सेवा, दिव्यांची सेवा करायची, ह्या म्हणजे पहिल्यापासून माझं हेच. बरोबर आहे. आणि मग मी एक वेळ असा कार्यक्रम आयोजित केला. जवाहरमध्ये राहत असताना मी पुस्तकांच्या वसाहतीमध्ये दिवाळीचा फराळ वाटप करायचं ठरवलं. त्यावेळेला मी काय केलं, दारामध्ये तिथं आमच्या चौकात तिथं एक टेबल ठेवला. सगळ्यांनी जाहीर केलं की तुम्ही सगळ्यांनी काय केलं, दिवाळी निमित्त फराळ वाटप करायला पुस्तकांच्या वसाहतीमध्ये जायचं स्वाधानगरमध्ये. त्यावेळेस जाहीर केल्यानंतर फक्त 1-2-3 फराळ तिथं आले. सगळ्यांना जाऊन सांगितलं मी असं जायचं. बरोबर आहे. पुस्तकांच्या वसाहतीमध्ये म्हणल्यानंतर लोक यायला तयार नाही. जे लोक जमलेला शंका वाटली. मी, माझे भाऊ रमाकांत, सत्यविजय, माझे मामा राजेंद्र खैरमुळे, हे सगळे आम्ही होतो इथं. आणि आम्ही पहिला त्यांनी ठेवलं टेबलावर. नंतर एक बाहेरून बघा एक घेऊन आले टेबल वाजलं. ते फळाच्या पिशवाचा व्यवस्था भरला आणि ते आम्ही इकडे घेऊन यायचं म्हटलं. लोकल माणसं जास्त पुढे येणं, तरी पण म्हटलं चला म्हटलं काय हरकत नाही. माझे पत्रिकेचे पैसे गाठले, चेक केली, बऱ्याच जणांनी इथे घेऊन आलो. त्यामुळे महिलाही काय होत्या. त्यामुळे इथं आणलं, ते फळाला ठेवलं, तिथे लोक थांबली सगळी. त्यांना म्हटलं हॉलमध्ये कार्य करण्यापेक्षा ती जरा फिरून बघायचं चला. त्या लेप्रिल दिवसात ती फिरली. दिवसात ज्या महिला होत्या ना, त्या महिला अशा रांगोळी काढत होत्या, पण सारवत होत्या. हाताला बोटे नाही, मग ते अशी रांगोळी काढत होते अशीच आणि सारवत होत्या. आणि बघून अक्षरशः म्हणजे महिला त्या माणसाने बाकी सगळ्यांनी डोळे पाणवले. बरोबर आहे. मला काय वेगळ्या विश्वामध्ये तू इथं आणलंस, त्याचा त्यांना पण तू आनंद वाटला. त्यावेळी गोपालचे टेम आणि मंदिर ज्या माणसाला होतं तेव्हा हे लोकांचं काम बघून मी त्या ठिकाणी वळलो. गेलो नव्हतो. त्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी वाटप वगैरे बरेच कार्यक्रम यापूर्वी केले जातात. बरोबर आहे. आणि मला असं कधी कधी काय वाटतं की आपण काहीतरी गोष्ट करतो ना, ती कधी कधी कुठंतरी नोंद पण होत असते. की म्हणजे मला आता खूप जणांनी तुमचा रेफरन्स दिला किंवा तुम्ही काम पण खूप करता. तुमचं सर्वात एक आवडतं गुण आहे, मगाशी तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही सूत्रसंचालन करता, तर सूत्रसंचालनाची आवड कशी लागली? मला पूर्वी कसं झालं, मी शाळेत असताना की नाही मला भाषण करायला काही येत नव्हतं. बोलायला स्टेजवर जाणं धाडसच नाही. अच्छा. आणि नेमकं आमचे केबी चौगले सर आणि प्रथम डांगे सर त्या दोघांनी काय केलं, मला काय नाही स्टेजवर उभा राहायचं म्हणजे केबी चौगले सरांचं भाषण करायचं. आमच्या वर्गात मुली होत्या आणि या मुली सगळ्या काय 1-2-3 नंबर आमच्या वर्गात असायचे. सगळ्या हुशार मुली, जवाहर हायस्कूलचा विद्यार्थी. त्यामुळे आमचा नंबर पण म्हणजे भाग घेत भाग घेतच होते. भाग घेतला. राजेंद्र खेवळे माझे मामा त्यांनी मला घेऊन गेलं भाषण. मी पाठ केलं चांगलं. 15 दिवस भाषण चांगलं पाठ केलं लोकमंडळ पुणे. आणि मी त्या शाळेच्या स्टेजवर भाषण करायला गेलो. जेव्हा पहिल्या स्टेजवर सरांना म्हणजे खूप बरं वाटलं की माझा एक विद्यार्थी मी शिकवला विद्यार्थी भाषण करणार आहे. मी जेव्हा स्टेजवर चाललो तेव्हा श्रीकुलराव गोंधळे स्टेजवर होते आणि स्टेजवर जाताना जोरात टाळ्या वाजल्या. इतकं खूप आनंद झाला की मला भाषण करायला घेऊन चाललोय इतक्या टाळ्या म्हणलं मी भारी वाटलं मला. त्याच वेळी त्या ठिकाणी भाषण ओव्हरऑल म्हणलं, अध्यक्ष सगळं म्हणलं. म्हटल्यानंतर
लोकांच्या त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र करतो आणि माझ्या वाचनाला सुरुवात करतो म्हटलं. तिथं पुढे मला एक शब्दही मस्ताचा आठवला नाही. मी तिथे काय उभारलं मला समजायला घ्या मी अंतराळीत आहे असं. सर म्हणाले बोल बोल प्रकाश बोल काय भाषण काय करू मला काही आठवलं नाही. तिथनं 2 मिनिटं थांबलो. पहिले खाली उतरल्या त्याला पण जोरात टाळ्या वाजल्या आणि त्यावेळेस टाळ्या वाजल्या त्या टाळ्या अपमानाने अपमानाने ठेवते स्वाभिमान जागा होत नाही. त्यावेळेला मी शिकलो. तिथून मी कार्यक्रम संपला. प्राथमिक सरांना बोलवलं या तिथे जमलो सगळे. त्याच वेळी पाऊस पडला होता. नेमकं त्यावेळी मी त्या पावसात तिथं पाय विसरून पडलो. पडल्यानंतर मला आमचे मित्र म्हणला की सर प्रकाश पडल्या म्हणजे इथे कपडे घालायला घरी जाऊ काय आमचे कावडे सर त्या मुख्यालय होते. नाही म्हणले त्याला भाषण वगैरे करायला काय येत नाही म्हणले. त्याला म्हणलं नाही जायला म्हणलं जाय सगळ्या शेवटी जायला म्हणले जायला नाही त्यांना. परत अपमान झाला. एक दिवस ठरवलं की याच शाळेत एक दिवस मी व्यासपीठात पाहुणा म्हणून येईल. आणि तसंच झालं की गेल्या आता मी 15 वर्ष त्याच व्यासपीठावर कार्यक्रमात माझ्या पूर्वी मी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देत होतो. त्यात माझी आई वारली. त्यानंतर वारल्यानंतर मी आईच्या स्मरणात दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार मी जवाहर हायस्कूलमध्ये देतो. आजही कंटिन्यू झालाय. दरवर्षी ती व्यासपीठ मला बोलवतात. तुमचं भाषण ऐकल्याशिवाय आम्हाला समाधान मिळत. आज कुठेही गेलो की मी खूप बोलू शकतो. दिल्लीत तसाच प्रसंग आला हिंदी भाषण करण्याचा. अच्छा. हिंदीमध्ये भाषण दिल्लीत करायला होतं. मला हिंदी मोठं आजही सांगतो आणि आता तसंच आहे. बरोबर. मात्र ते भाषण करताना मी लिहून घेतलं होतं. मला माझ्या नेर्लेकर मॅडम आणि मोळे सरांनी सहकार्य लागलं. हिंदीमध्ये भाषण मला मी म्हणत गेलं हिंदीमध्ये चांगलं लिहून दिलं. दिल्लीत ज्यावेळी 40,000 लोक समोर होते त्यावेळी भाषण करायला गेलो. भाषण सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर काही वेळ गेला पाठ केलं तर बाकीचे विसरच माझं मी कागद ठेवलं होतं. पुढचं मी मराठीत भाषण नाही केली. मराठी भाषा आणि असा हा विषय म्हणजे मी तिथं ठरवलं की आता बऱ्याच कार्यक्रम असतात ते कार्यक्रम निवडून सूत्रसंचालन करायला मी वळलो तिकडे. सुरू झालं सूत्रसंचालन करायला. खूप कार्यक्रम सूत्रसंचालन केला. आता 300-350 कार्यक्रमाच्या पुढे छोटे मोठे कार्यक्रम सगळे सरपंचांच्या पासून उपमुख्यमंत्र्यांच्या पर्यंत सगळ्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करायला मला संधी मिळाली. मी स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहण्यापर्यंत. बरोबर आहे. आणि हे करत असताना मी त्याचे बऱ्याच ठिकाणी लोक म्हणायचे तुम्ही निवडणूक वगैरे मी एकही कुठे मांडण घेत नव्हतो. अजिबात नाही. माझ्याकडे असा अनुभव आला की ते म्हणले तुम्ही मानधन घ्यायला पाहिजे. म्हणजे काय घेत नाही म्हणजे तुम्ही मानधन घ्या म्हणजे काय घेतलं नाही मानधन मला. मी नाही म्हणलं गेलं नाही म्हणले कारण तुमचं तिथे नोंद झाल्या की आम्ही तुम्हाला इतकं मानधन दिलं तर तुम्ही मानधन घ्या. तुम्ही जे सामाजिक काम करताय नाही त्यासाठी खर्च करा. त्यावेळी ठरवलं मी जे मानधनाचे पाकिट असते नाही मागत नाही मानधन कोणाला. बरोबर. पाकिट असते ते पाकिट मी माझ्या शाळेतील लिगल स्कूल सांगोलीच्या विद्यार्थ्यांसमोर ते पाकिट ओपन करतो. विद्यार्थी जास्त ओपन करायचं. ज्या विद्यार्थी चप्पल नाही ज्या विद्यार्थ्याला सॅट नाही त्यावेळी पुस्तकं नाही त्याच्यासाठी तिथंच ते पाकिट द्यायचं. एका आतापर्यंत गेलं आतापर्यंत एक 10-12 पुढे पण रक्कम मी शाळेत विद्यार्थ्यांना दिली. माझी काम ते कंटिन्यू चालू आहे. आणि मला आता म्हणजे जाता जाता पण शेवटाकडे जातोय. मला अजून एक प्रश्न विचारला की तुम्ही समाजाला पण काहीतरी देतो जसं तुम्ही मगाशीपासून सेवा प्रत्येकाला काय ना काहीतरी देता तर समाजातला हा घटक किंवा ही गोष्टवर काम करणं गरजेचं असं कोणता तुम्हाला घटक वाटतो? आता जे अवयवदान जे आहे सुरू आहे ना नेत्रदान कसं बरोबर आहे की जी प्रचंड झाली पाहिजे. गणेशोत्सवामध्ये खूप मंडळ पैसा खर्च करतात. नवरोत्सव असतोय. बरोबर. उत्सवामध्ये काय केलं पाहिजे की प्रत्येक मंडळाने नेत्रदान संकल्प किंवा अवयवदान संकल्प केला पाहिजे. पूर्वी लोकांना सांगत होतो की नेत्रदान संकल्प करा. बरोबर. घाबरत होते. त्याला समजावून सांगितलं की नेत्रदान केलं काय होत नाही. आपले डोळे जिवंतपणे काढून घ्यायचे नाही आहे. आपल्या मृत्यूनंतर जे डोळे जाळणार आहेत किंवा पुरणार आहेत ते वाढलेल्या विषयात ते डोळे आपण मृत्यूनंतर काढून घेतात. त्यामुळे ते दुसऱ्याला उपयोगी पडेल. त्यामुळे दोघांना अंधबाजून दिसू शकेल ही जनजागृती केली ना तरच कुठं मला वाटतं या समाजामध्ये अंध मुलं किंवा दिव्यांग वगैरे बरोबर लोकांना खूप हे वाटेल. म्हणून सामाजिक जे काम करणार आहे मंडळ आहे यांनी जर काही ठरवलं की बाबा आपण ह्या जनजागृती करायची आणि ते शक्य आहे. आजची तरुण युवा पिढी ते करू शकते. बरोबर आहे.
नाही, खरंच आहे की कधी कधी आपण असं वाटतं की सहकार्याची भावना प्रत्येकाच्या मनात असते आणि प्रत्येकाला असायला हवी. कधी कधी तुमच्या मागं काहीतरी एक बॅकअप आहे किंवा काहीतरी तुम्ही करताय, पण मनापासून समाजाची सेवा करणं हे खूप कमी लोकांना जमतंय. आता मी इथेच थांबतेय, तुमचा इथेच निरोप घेतेय, पण परत एकदा सांगतेय, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एपिसोड तुम्ही पूर्णपणे बघायचा आहे. आणि जर तुम्हालाही वाटलं की काहीतरी आपण देऊ शकतो, तर मला वाटतंय हा एपिसोड तुमच्या मनापर्यंत पोहोचलाय. सर, तुमचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि खरंच कधी कधी म्हणतो ना की आपण एका ओळखीच्या माणसाचे काही पैलू आपल्यालाच माहित नसतात. तसं आपली तिसरी भेट आहे, पण ह्याच्या आधीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही खूप म्हणजे म्हणतात की आपल्याच माणसाला आपण ओळखायचं कमी राहतो. तर तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.